मित्रांनो, काल झालेल्या महत्त्वाच्या बैठकीतून मोठी अपडेट समोर आली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कंप्लीट माहिती देणार आहे. कालच्या मीटिंगमध्ये आरोग्य विभाग भरतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या कालच्या अधिकृत बैठकीत भरती प्रक्रियेबाबत माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, सरकारी नोकरी ही लकने मिळत नाही, ती योग्य माहिती आणि रोजच्या कन्सल्टन्सीने मिळते. आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आरोग्य विभागाची तब्बल 7,300+ पदांची भरती येणार आहे. आरोग्य विभाग भरती 2026 मोठी अपडेट. आरोग्य विभागातील गट ब आणि गट क प्रशासकीय पदे, अभिलेखापाल, वॉर्डन व इतर लिपिकीय वर्गीय पदे ही भरती MPSC मार्फतच होणार आहे. GR मध्ये स्पष्ट उल्लेख नसला तरी आरोग्य विभागातील गट क तांत्रिक पदे, एक्स-रे टेक्निशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्टाफ नर्स इत्यादी पदे ही TCS मार्फतच भरली जाणार आहेत. मागणीपत्र MPSCकडे जाण्यास तयार होत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला आहे. लवकरच सुधारणा करून पाठवले जाईल. नगर विकास विभाग अपडेट. नगर परिषद गट क व ड भरती ही TCS मार्फत होणार आहे, परंतु राज्यनिहाय पदे स्वच्छता निरीक्षक व कर निरीक्षक ही पदे MPSC मार्फत भरली जाणार आहेत. आरोग्य विभागात एकूण संभाव्य पदे ही गट क 4,700+ व गट ड पदे ही 2,600+, एकूण 7,300 पदे यांची जाहिरात येणार आहे. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज. B.Pharmसाठी पे स्केल S13 होणार आहे. डिप्लोमा पोस्टसाठी पे वाढणार नाही. मित्रांनो, आरोग्य विभागात एकूण 7,300+ पदे ही खूप मोठी जाहिरात येत आहे, तर त्यासाठी तुम्ही अभ्यास चालू केला पाहिजे. मित्रांनो, अशाच नवनवीन आणि ॲक्युरेट अपडेट्ससाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मी तुमच्यासाठी रोज अशीच इम्पॉर्टंट अपडेट्स आणि एक्झाम ओरिएंटेड कॉन्टेंट घेऊन येत असते, म्हणून सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा. धन्यवाद.